मंडळी, भाजप खासदार आणि अभिनेते रवी किशन यांचे मामला लीगल हे नावाची एक OTT सिरीज सध्या धुमाकूळ घालते सोशल मीडियावरती। पटपडगंज भागातल्या उंदरांनी गांजा पिला आणि गांजा खाल्ल्यानंतर त्यांनी बरंच काही रामायण केल्याचा गमतीदार युक्तिवाद रवी किशन करतात। हे जसं गमतीशीर आहे तसंच प्रकरण हे उत्तर प्रदेशमधल्या या लखीमपूर खीरी भागातलं। खरं तर माकडांनी सोन्याचे दागिने पळवून नेले हा युक्तिवाद तुम्हालाही पटत नाही, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं की दागिने पावसाच्या पाण्यात भिजले म्हणून छतावर ठेवणारे पोलीस पहिल्यांदा बघायला मिळालेत। पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक घटना घडली हुंडाबळीची। या हुंडाबळीच्या घटनेत पतीला पोलिसांनी अटक केली। हुंडाबळीतील मृत महिलेच्या अंगावरचे दागिने पोलिसांनी जप्त केले आणि न्यायालयीन प्रक्रियेसाठी पोलीस ठाण्यात ठेवले। गंमत अशी झाली की ते दागिने पावसात भिजले म्हणून पोलिसांनी छतावर ठेवले आणि छतावरील दागिने माकडांनी पळवून नेले। ही घटना अतिशयोक्तीची वाटेल, पण ती खरी आहे उत्तर प्रदेशमधली। उत्तर प्रदेशातल्या लखीमपूर खीरी भागात ही अशी चमत्कारिक घटना घडलेली आहे, ज्याचा पर्दाफाश हा कोर्टात झालेला आहे। सन 2007 मध्ये एका महिलेचा मृत्यू झाला। ती हुंडाबळीची केस होती। पोलिसांनी पतीला अटक केली। पती जेलमध्ये गेला। पोलिसांनी महिलेच्या अंगावरचे जे दागिने होते ते जप्त केले। ते दागिने पोलीस ठाण्याच्या ताब्यात ठेवले। प्रकार झाला असा की 2007 मध्ये पाऊस आला। या पावसात दागिन्यांसह सगळंच भिजलं, म्हणून पेटी सुकवायला पोलिसांनी छतावर ठेवली। त्यात दागिने होते, पोलिसांना माहीत नाही का, पण ते दागिने छतावर ठेवले आणि छतावरील दागिने माकडांनी पळवून नेले। याची केस कोर्टात सुरू झाली। 2024 मध्ये पतीची निर्दोष मुक्तता झाली आणि मग पतीच्या कुटुंबियांनी आपले दागिने मागितले आणि मग मात्र पोलिसांनी न्यायालयात हे अजब स्पष्टीकरण दिलं की ज्या स्पष्टीकरणामध्ये चमत्कारिक उलगडा झाला। माकडांनी सोन्याचे दागिने चोरून नेले। कोर्टानं साहजिकच हे निरीक्षण अजिबात ऐकलेलं नाही। पावसाच्या पाण्याने दागिने खराब होत नाहीत, त्यामुळे हे दागिने पूर्णपणे ज्यांच्या ताब्यात होते त्यांनी हे कुटुंबियांना द्यावेत असा आदेश कोर्टाने दिला। याला आता 1 महिना होऊन गेलेला आहे, पण पुढचा एक ट्विस्ट असा आहे की या कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार ज्याच्याकडे ही जबाबदारी होती त्याचंही निधन झालेलं आहे। त्यामुळं पोलिसांनी या तपासच पूर्ण बंद केलेला आहे आणि फाईल बंद करून टाकलेली आहे। आता या परिस्थितीत दागिने कोणाकडून घ्यायचे हा प्रश्न सगळ्यांपुढे आहे। या घटनेतील जे पतीच्या कुटुंबियाकडील वकील आहेत ते काय म्हणाले पहा। वर्ष 2007 में मुदित अग्रवाल की पत्नी ने आत्महत्या कर ली थी, जिसका मुकदमा लिखा गया था। दौरान पंचायतनामा उसके शरीर पर पाई गई ज्वेलरी बरामद हुई, जिसे पंचायत पोस्टमार्टम के समय उसको निकाल के साथ आए सिपाही को दिया गया। वो ज्वेलरी थाने के मालखाने में दाखिल हुई, जो गायब हो गई। इस संबंध में कोर्ट में एक एप्लीकेशन दी गई थी रिलीज करने के लिए सामान। ज्वेलरी नहीं मिली और ये बताया गया कि उसको बंदरों ने कहीं खुद-बुद कर दिया। इस संबंध में कोर्ट ने एक मुकदमा लिखवाने का आदेश किया था और साथ ही इनको पैसा कंपनसेशन देने के लिए भी कहा गया था, मगर अभी तक कोई कार्रवाई नहीं हुई। कितना टाइम हो गया? करीब 1 साल का समय हो गया। कितने की ज्वेलरी? 1 करोड़ की ज्वेलरी, जिसके पेपर भी सब इसके पास मुदित अग्रवाल के पास है। आता प्रश्न हा आहे की ती माकडं शोधायची की त्या मालखान्याचा जो जबाबदार अधिकारी आहे तो जबाबदारी कोणावर सोपवायची आणि दागिने कोणी द्यायचे हा प्रश्न तर आहेच, पण ज्यांचे दागिने गेले त्यांच्यावर मात्र आता कपाळावर हात मारण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही। ही एक वेगळीच अजब कहाणी आहे।